नांदेड जिल्हा बँकेवरून श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक 2007 साली ही बुडीत होण्याच्या मार्गावर होती। मात्र ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचवण्याचं श्रेय घेण्यावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्या समर्थकांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली आहे। नेमके काय दावे प्रतिदावे केले गेलेले आहेत समोरासमोर बघूयात। शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थिती फारशी चांगली नाहीये। राजकारण्यांच्या ताब्यातील या बँकांची ही परिस्थिती का झाली हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये, पण बँक बुडण्यापासून कोणी वाचवली यावरून मात्र नांदेडमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडण्यापासून दिवंगत विलासराव देशमुख यांनी वाचवली की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वाचवली यावरून श्रेयवादाची लढाई रंगली आहे। त्याचं झालं असं की कर्जाची परतफेड होत नसल्यानं बँक 2007 मध्ये बुडण्याच्या उंबरठ्यावर होती, पण राज्य सरकारनं तेव्हा 125 कोटींचं कर्ज दिलं आणि बँक वाचली। पण नेमकी ती कोणामुळे वाचली याबद्दल मात्र आज दावे प्रतिदावे केले जात आहेत। पहिल्यांदा उल्लेख या महाराष्ट्राचे लोकनेते कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांचा झाला। बँक जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत विलासराव देशमुख साहेबांचे उपकार विसरू नये असं काम विलासराव देशमुख साहेबांनी बँकेच्यासाठी केलं। 120 कोटी रुपये या बुडत्या बँकेला उभारण्यासाठी मन मोठं करून निधी दिला। मी आजही बँकेचा संचालक म्हणून त्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो। या बँकेला बंद करा, टाळं मारा आणि लिक्विडेशन मध्ये काढा आणि ही बँक आता चालू शकत नाही। विलासरावांनी माझ्याकडे बघितलं, मी त्यांच्याकडे बघत होतो मुख्यमंत्री काय म्हणतील, पण त्यावेळेस सगळं मंत्रिमंडळ एकतर्फी होतं आणि मी फक्त एकटा होतो। तो जिल्हा बँकेकरता लढणारा एकच माणूस होता, तो जिल्हा बँक ही बंद करू नका। कार्यक्रम होता याच बँकेच्या भोकरमधील शाखेच्या लोकार्पणाचा। यावेळी चिखलीकरांनी बँक असेपर्यंत विलासरावांचे उपकार विसरता येणार नाही असं म्हटलं, तर याच कार्यक्रमात बोलतानाच अशोकराव चव्हाणांनी विलासरावांना श्रेय देण्याचं टाळत स्वतःच बँक वाचवण्याचं श्रेय घेतलं। बँक बंद न करण्याचा निर्णय विलासरावांनी घेतला, त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करणार की नाही हा प्रश्न झी24 तासच्या प्रतिनिधीनं अशोक चव्हाणांना विचारला। मात्र यावर उत्तर देताना हो नक्कीच आभार मानणार असं उत्तर अशोकराव चव्हाणांनी दिलं। तर दुसरीकडे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी सगळा समतोल साधत दिवंगत विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण असं दोघांनाही बँक वाचवण्याचं श्रेय दिलं। काही लोकांना अशी भूमिका घेतली की असं जर बँका लॉस मध्ये आल्या आणि सरकार जर त्यांना पैसे देऊ लागलं तर सरकार अडचणीमध्ये येईल। पण पालकमंत्री या नात्यानं अशोकरावजींनी जी भूमिका त्या ठिकाणी मांडली म्हणून त्यामध्ये सिंहाचा वाटा स्वर्गीय विलासरावचा आहे की अशोकरावचा आहे, मी तर म्हणून दोघांचाही आहे। ही बँक बुडता बुडता राहिली, बँकेला वाचवलं। आज बँक आहे, वाढते म्हणून प्रत्येकाला श्रेय सुद्धा हवंय। साखर कारखान्यांना बँकेनं दिलेलं भरमसाठ कर्ज, अवास्तव खरेदी, फुगीर नोकर भरती यामुळे बँक डबघाईला आली होती। सहकार खात्यानं केलेल्या तेव्हाच्या चौकशीत संचालक मंडळाला दोषी धरण्यात आलं, मात्र पुढे कोणतीही कारवाई झाली नाही। सुदैवानं आज बँक सुस्थितीत आहे, पण श्रेयवादासोबतच बँक डबघाईला का गेली होती याचंही आत्मचिंतन प्रत्येक नेत्यानं करणं गरजेचं आहे। सतीश मोहिते, झी24 तास, नांदेड।